तर मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे उपवास आणि कॅन्सर. कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे आणि उपवास जनरली धार्मिक कारणासाठी केला जातो. मग या दोघांचा खरंच एकमेकांशी काही संबंध आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय. सन 2016 मध्ये जॅपनीज सायंटिस्ट योशिनारी हासुमी यांना आपल्या कॅन्सर संबंधित रिसर्चसाठी नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर योशिनारी यांनी केलेल्या रिसर्चमध्ये असे सिद्ध झालेलं आहे की उपवास, इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे किंवा उपवास केल्यामुळे ज्यावेळेला आपलं शरीर उपाशी असतं त्यावेळेला शरीर एनर्जी मिळवण्यासाठी आपल्या शरीरातल्या ज्या डॅमेज झालेल्या किंवा ज्या निरुपयोगी पेशी आहेत त्यांच्यापासून त्या खाऊन त्यांच्यापासून एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न करतात. या डॅमेज झालेल्या पेशी म्हणजेच कोणत्याही रोगाची लागण होऊ शकणाऱ्या पेशी असतात, ज्या कधीही कॅन्सरचे रूप धारण करू शकतात. थोडक्यात आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये अशा कॅन्सरकारक पेशी असतातच. फक्त आपलं शरीर किंवा आपली इम्युन सिस्टीम वेळोवेळी या पेशी नष्ट करत असते, त्यामुळे आपण सुरक्षित राहतो. ज्या व्यक्तीच्या शरीरातील इम्युन सिस्टम या अशा पेशींच्या समोर हरते त्या व्यक्तीला कॅन्सरची लागण झाली असे मानले जाते. आणि आजकाल कॅन्सरचे प्रमाण किती वाढले आहे ते आपण पाहिले आहेच. आपल्या नातेवाईकांमध्ये, आजूबाजूला, मित्रपरिवारामध्ये कोण ना कोणी या अशा ढासळलेल्या इम्युन सिस्टीममुळे कॅन्सरला बळी पडल्याचे आपण पाहिले असेल. अर्थात कॅन्सरची प्रदूषणापासून प्लास्टिकच्या वापरापर्यंत हजारो कारणे असली तरी त्यापासून वाचण्यासाठी आपण काही ना काही उपाय नक्कीच करू शकतो. जसे की उपवास किंवा इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग किंवा उपवास केल्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं शरीर म्हणजे निरुपयोगी किंवा डॅमेज झालेल्या पेशी आहेत त्या खाऊन त्याच्यापासून एनर्जी मिळवतं आणि नवीन निर्माण होणारे जे पेशी असतात त्या अधिक निरोगी आणि अधिक बळकट असतात. त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम आपोआपच स्ट्रॉंग होत जाते. मग वर्षानुवर्षे आपल्याकडे जो धार्मिक करण्यासाठी उपवास केला जातो तो म्हणजे उत्तमच मानला पाहिजे ना? कोणत्याही कारणासाठी उपवास करणे हे चांगलेच आहे, परंतु ज्या पद्धतीने उपवास केला जातो आपल्याकडे, ज्या पद्धतीने आपण उपवास काळात आपण आपल्या खाण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्या वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत चुकीच्या आहेत. मला तर उपवास करायला खूप आवडतं. साबुदाण्याची खिचडी, वडे, बटाटा वेफर, शेंगदाणे खायला खूप मस्त मज्जा येते. तेच, उपवास काळात उपाशी राहणे अपेक्षित आहे, ना की नेहमीचे पदार्थ सोडून इतर पदार्थ खाणे. आणि आपल्याकडे नेमकं तेच केलं जातं. आणि गोड पदार्थ तर पूर्णपणे टाळले पाहिजेत, अगदी फळे सुद्धा. कारण ग्लुकोज किंवा शुगर हा कॅन्सरचा मित्र आणि आपल्या शरीराचा शत्रू आहे. थोडक्यात कॅन्सर व्हावा यासाठी सर्वात महत्त्वाचा बेस म्हणजे ग्लुकोज आहे. आणि आपल्याकडे उपवास काळातच सर्वात जास्त चहा पिला जातो, फळे खाल्ली जातात. म्हणून जे काही शोध लागलेत ते आमच्या पुराणात आधीच लिहून ठेवलेले आहेत असे म्हणून आपली पाठ थोपटून घेण्यात काही अर्थ नाही, कारण त्याचे आचरण आपण फार चुकीच्या पद्धतीने करत आहोत. मग नक्की उपवास कसा अपेक्षित आहे? तज्ज्ञांच्या मते 18 ते 24 तास एवढा वेळ हा उपवासासाठी किंवा इंटरमिटंट फास्टिंगसाठी हा स्टँडर्ड टाइम आहे. म्हणजे थोडक्यात आज रात्री आपण 8 वाजता जर का जेवण केलं तर मध्यंतरी काही न खाता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 8 वाजता म्हणजे साधारण 24 तास होतात. तर तेवढा वेळ उपाशी राहणे किंवा उपवास करणे अपेक्षित आहे. या उपवासादरम्यान पाण्याव्यतिरिक्त इतर काहीही आपल्या पोटात न घेणे. आणि हे अजिबात अवघड नाही, कारण झोपेतच आपले 8 ते 10 तास निघून जातात. म्हणजे थोडक्यात पुढचे 10 ते 12 तास तोंडाला आणि पोटाला आराम देणे. सिंपल ॲज दॅट. सुरुवातीला थोडे अवघड वाटल्यास वेळ थोडा कमी अधिक केला तरी चालू शकतो, परंतु फक्त वेळ साधण्यासाठी थोडेफार का होईना खाणे टाळावे. अगदी दूध, दही, ताक सुद्धा नको. मग असा उपवास किती दिवसातून करायला पाहिजे?
आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा पुरेसे आहे. परंतु आजारपणात किंवा कुपोषित व्यक्तीने उपवास करू नये. थोडक्यात आपण पूर्णपणे निरोगी असताना आणि नॉर्मल स्थितीत असताना उपवास करावा. अन्यथा त्याचा उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो. आणि ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झालेला आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नये. एवढे केले तरी पुरेसे आहे का? होय, इंटरमिटंट फास्टिंग सोबतच रोज किमान 40 ते 60 मिनिटे व्यायाम आणि गोड खाणे बंद, या एवढ्या गोष्टी जरी केल्यात तर फक्त कॅन्सरच नव्हे तर इतर अनेक छोटे मोठे आजार यांपासून आपण सुरक्षित राहू शकता. आणि यामुळे फक्त शरीरानेच नव्हे तर मनाने देखील अतिशय उत्साही वाटेल. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. ऑल दी बेस्ट.